या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आता समोर येतेय, पाहूया आपण। मुंबईत आमदार विद्या ठाकूर यांना झटका देण्यात येतोय भाजपकडून, कारण दीपक ठाकूर यांची उमेदवारी नाकारलेली आहे। काहीसा विरोधाभास आपण म्हणूया भाजपमध्ये। विद्यमान नगरसेवक हर्ष भार्गव पटेल यांना उमेदवारी आहे, तिथे मनीषा चौधरी यांच्या कन्येला भाजपने उमेदवारी नाकारलेली आहे। तर मुंबईत आमदार माजी राज्यमंत्री विद्या ठाकूर यांना झटका। विद्या ठाकूर यांचा मुलगा दीपक ठाकूर यांची उमेदवारी नाकारली आहे। वॉर्ड क्रमांक 55 मधून हर्ष भार्गव पटेल यांना उमेदवारी आहे। मनीषा चौधरींच्या कन्येला देखील भाजपने उमेदवारी नाकारली असल्याची बातमी समोर येते। खरं तर एकीकडे विद्यमान आमदार खासदारांच्या मुलांना तिकीट नाकारली जात आहेत, पण तिथं मात्र मुर्जी पटेल यांच्या पत्नीला तिकीट देण्यात आल्यानंतर आता मात्र भाजपात एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय का, अशी चर्चा तर या निमित्तानं सुरू झालेली आहे। या सगळ्यावर नजर असेल। वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। नागपूरमध्ये शिवसेना भाजपचं ठरेना रात्री उशिरापर्यंत चर्चा चाललेली आहे, पण एकमत होताना दिसत नाहीये। 1-2 जागेकरता दोनही पक्ष आग्रही आहेत। चर्चेनंतर 100% जागेचा तिढा तासाभरात सुटेल असा विश्वास आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केलाय। महायुती आम्ही करायची असा हा निर्णय आमचा आहे। प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या काही अडचणी असतात, काही अडचणी भारतीय जनता पक्षाच्या आहे, काही अडचणी आमच्या आहे। त्या दोघांनी एकमेकांच्या अडचणी समजून घेतल्या, बहुतांश जागेमध्ये मार्ग निघाला। एखाद दुसरी तिसरी जागा अशी आहे की ज्या संदर्भामध्ये दोन्ही पक्ष आग्रही आहे। त्यात आता मी चर्चा केल्यानंतर जेव्हा 100% प्रकरणचा सीटांचा विषय निकाली लागेल तेव्हा मी त्याला अधिकृतपणे भाष्य करेन। आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये युती फिसकटलेली आहे। शिवसेना आणि भाजपा स्वतंत्र लढणार आहेत। अंतर्गत नाराजी आणि जागा वाटपावरून दोनही पक्षात वाद उफाळताना दिसतोय। युती तोडायची असा त्यांच्या मनामधला असलेला डाव साधत त्यांनी अखेरला आमच्या बरोबर युती तोडलेली आहे। बोलचाल सगळं बंद आहे। कालपासून त्यांचं काय ना फोन आहे, ना ते आलेत, ना ते बोलतात, ना त्यांच्याकडून कोणताही थांबा वाटपा असाही कुठलाही संदेश नाही। आणि त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला जाहीरपणे सांगितले की तुम्ही तुमचे फॉर्म भरा। मग आता आमच्याही कार्यकर्त्याला तर आम्ही सुद्धा फॉर्म भरायला सांगितलेत। आता ते फॉर्म भरतील। लवकरच आम्ही त्यांना एबी फॉर्म सुद्धा वितरित करू। परंतु झालं ते चुकीचं आणि भाजपच्या हट्टापायी झालं एवढं मात्र निश्चित आहे। हे सगळे जॉईंट असतात हो। कोणी काय बोलायचं, कोणी काय बोलायचं हे सगळं ठरवतात ते। आणि ते मग एकाने एका वेळेला बोलायचं, दुसऱ्याने दुसऱ्या वेळेला बोलायचं, तिसऱ्याने तिसऱ्या वेळेला बोलायचं, असं करून मग आम्ही सगळेजण एकत्र बसतो म्हणायचं। मग ते त्यांची बैठक कधी होत असते, परंतु त्या बैठकीमध्ये आणखीन ठरलं नाही असं शेवटला वाक्य फेकायचं। हे सगळं विचित्र होतं, अत्यंत विचित्र होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।